मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची दुपारी बैठक, पालकमंत्री पदावर यामध्ये चर्चा होण्याची शक्यता। मुंबईतील जलसंपदा प्रकल्पाचाही आढावा घेणार। बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणी कुटुंबीय आज पोलीस उपाधीक्षकांना भेटणार। ऑक्टोबर 2023 मध्ये महादेव मुंडे यांची हत्या। अजित पवारांचा शरद पवारांना फोन, अजित पवारांकडून शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस। सूत्रांची माहिती तर तब्येतीच्या कारणास्तव पवारांचे नियोजित दौरेही रद्द। अजित पवार गटाच्या बाबूराव चांदोरेंकडून कामगारासह स्थानिकांना दमदाटी। चांदोरेंचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। अजित पवार दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार करणार। 31 जानेवारी किंवा 1 फेब्रुवारीला अजित पवार प्रचारात सहभागी होण्याची शक्यता। लाडकी बहीण योजनेचे पैसे सक्तीने परत घेणार नाही। राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेसंदर्भात स्पष्टीकरण। एसटी भाडेवाढी विरोधात ठाकरे गटाचं आज छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यात आंदोलन। एसटी भाडेवाढ तात्काळ मागे घ्या, वडेट्टीवारांची ही मागणी। कोस्टल रोड आजपासून वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेने सुरू। मरीन लाईन्स ते बांद्रे सीलिंग प्रवास 10 मिनिटात पूर्ण होणार। रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई। नितेश राणेंच्या दौऱ्यानंतर शासकीय जागेतील अनधिकृत बांधकामांवर बुलडोजर। नागपुरात पालिकेकडून अतिक्रमण हटवण्याची मोहीम। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या आदेशानंतर मनपा ॲक्शन मोडवर। आतापर्यंत 200 पेक्षा जास्त अनधिकृत बांधकामांवर कारवाई। नालासोपाऱ्यात आज पुन्हा तोडक कारवाई होणार। नागरिक आक्रमक होण्याची शक्यता। वसई विरार महापालिकेची 23 जानेवारीपासून 41 अनधिकृत इमारतींवर तोडक कारवाई सुरू। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मभूमी असलेल्या महू जिल्ह्यामध्ये आज काँग्रेसची रॅली। तर महूमधील मेळाव्यातून खरगेंसह राहुल गांधी, प्रियंका गांधी संबोधित करणार। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंसह नाशिकच्या मेशी गावाला त्यांची भेट। तर नुकसान झालेल्या कांदा पिकाची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद। तणनाशक फवारल्यानं कांदा पिकाचं मोठं नुकसान। पुणे मुंबई महामार्गावर पुन्हा आजपासून 3 दिवस ब्लॉक। तर दुपारी 12 ते 3 या दरम्यान मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक वळवण ते वरसोली मार्गे वळवली जाणार। वाघांची शिकार करणाऱ्या बहिलिया टोळीचा म्होरक्या अजित राजगोंड याला अटक। तर बहिलिया टोळीनं 2013 ते 15 या दरम्यान विदर्भात किमान 19 वाघांच्या शिकारी केल्याचा संशय। आजपासून उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू। पुष्कर सिंग धामी दुपारी समान नागरी कायद्याचं पोर्टल लॉन्च करणार। पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याची आता प्रतीक्षा संपली। योजनेचा 19वा हप्ता हा 24 फेब्रुवारीला जारी होणार। पुण्यातील थंडी गायब। पुढील 3 ते 4 दिवसात किमान आणि कमाल तापमानात आता वाढ होणार। मुंबईत उकाडा वाढण्याची शक्यता। मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीत। काही भागांमध्ये अति वाईट तर काही भागात वाईट हवेची नोंद। सोलापुरात गुइलेन बॅरेज सिंड्रोमचा पहिला बळी। पुण्यामध्ये 24 तासात नव्या 28 रुग्णांची नोंद। तर पुणे जिल्ह्यामध्ये जीबीएस रुग्णांची संख्या ही आता 101 वर।